नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे निक्स विरकर. तुम्ही जो व्हिडिओ बघितला तो Instagramला खूपच ट्रेंडिंगला चालू आहे. हा व्हिडिओ आपण CapCutमध्ये एडिट केला आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओमध्ये लागणारं सर्व मटेरियल आपण टेलिग्राम चॅनलला दिलं आहे, तरी तुम्ही टेलिग्राम चॅनल हा जॉईन करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी CapCut ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती टॅप करायचं आहे. नंतर तुमचे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. ॲड केल्यानंतर खाली ॲक्सेप्ट रेशो दिसत असेल तिथे क्लिक करून 3.4 हा रेशो सिलेक्ट करा. ओके करा. नंतर तुमचे फोटो ॲडजस्ट करून घ्या. फोटो ॲडजस्ट केल्यानंतर सुरुवातीला यायचं आहे व ओव्हरलेवरती टॅप करून मी जो तुम्हाला बीट माउंट दिला आहे तो ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर त्याची साईज छोटी करून घ्यायची आहे व जसं बीट चेंज होईल तसं आपला फोटो स्प्लिट करायचा आहे. स्प्लिट केल्यानंतर आपल्याला ओव्हरले डिलीट करायचं आहे. नंतर आपल्याला पहिल्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे व कॉम्बोमध्ये स्ट्रेच अँड डिझॉर्ट हा इफेक्ट ॲड करायचा आहे. नंतर आपल्या दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं आहे व ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये स्विंग हा इफेक्ट ॲड करायचा आहे. नंतर आपल्या तिसऱ्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये शेक वन हा इफेक्ट ॲड करायचा आहे. नंतर आपल्या चौथ्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनमध्ये जाऊन वायपर हा इफेक्ट द्यायचा आहे. नंतर आपल्या पाचव्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये रॉक व्हर्टिकली हा इफेक्ट ॲड करायचा आहे. नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये रॉक व्हर्टिकली पुन्हा इफेक्ट ॲड करायचा आहे. नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये स्विंग हा इफेक्ट ॲड करायचा आहे. नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती टॅप करून ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये शेक वन हा इफेक्ट ॲड करायचा आहे. नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती टॅप करून ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये वायपर हा इफेक्ट ॲड करायचा आहे. नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जा व इनमध्ये रॉक व्हर्टिकली हा इफेक्ट ॲड करा. नंतर पुन्हा आपल्याला रॉक व्हर्टिकली हा इफेक्ट ॲड करायचा आहे. नंतर त्याच्या पुढच्या फोटोवरती टॅप करून ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये स्विंग हा इफेक्ट ॲड करायचा आहे. नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये शेक वन हा इफेक्ट ॲड करा. नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती जाऊन ॲनिमेशनमध्ये जा व रॉक व्हर्टिकली हा इफेक्ट ॲड करा. नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती पुन्हा रॉक व्हर्टिकली हा इफेक्ट ॲड करायचा. नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती टॅप करून ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये स्विंग हा इफेक्ट ॲड करा. तर पुढच्या फोटोवरती टॅप करून ॲनिमेशनमध्ये जाऊन शेक वन हा इफेक्ट ॲड करा. नंतर पुन्हा आपल्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये रॉक व्हर्टिकली हा इफेक्ट ॲड करायचा आहे. नंतर पुन्हा रॉक व्हर्टिकली इफेक्ट ॲड करायचा आहे. नंतर पुन्हा पुढच्या फोटोवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये स्विंग हा इफेक्ट ॲड करायचा आहे. नंतर पुन्हा पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये शेक वन हा इफेक्ट ॲड करायचा आहे. नंतर पुन्हा पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये वायपर हा इफेक्ट ॲड करायचा आहे. नंतर पुन्हा पुढच्या फोटोवरती यायचं आहे ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये स्विंग हा इफेक्ट ॲड करायचा आहे. नंतर पुन्हा पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनमध्ये जाऊन शेक वन हा इफेक्ट ॲड करायचा आहे. नंतर पुन्हा पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनमध्ये जाऊन रॉक व्हर्टिकली हा इफेक्ट ॲड करायचा आहे. पुन्हा आपल्याला रॉक व्हर्टिकली हा इफेक्ट ॲड करायचा आहे. नंतर पुन्हा पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये स्विंग हा इफेक्ट टाकायचा आहे. नंतर पुन्हा पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनमध्ये जाऊन शेक वन हा इफेक्ट ॲड करायचा आहे. नंतर पुन्हा पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये वायपर हा इफेक्ट ॲड करायचा आहे. नंतर पुन्हा पुढच्या फोटोवरती यायचं आहे व
ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये स्विंग हा इफेक्ट ॲड करायचा आहे. नंतर पुन्हा पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनमध्ये जाऊन रॉक व्हर्टिकली हा इफेक्ट ॲड करायचा आहे. नंतर पुन्हा पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनमध्ये जाऊन रॉक व्हर्टिकली पुन्हा इफेक्ट ॲड करायचा आहे. नंतर पुन्हा पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये शेक वन हा इफेक्ट ॲड करायचा आहे. नंतर पुन्हा पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये वायपर हा इफेक्ट ॲड करायचा आहे. नंतर पुन्हा पुढच्या फोटोवरती यायचं आहे व ॲनिमेशनवरती जाऊन स्विंग हा इफेक्ट ॲड करायचा आहे. नंतर आपल्याला सुरुवातीला यायचं आहे व इफेक्टवरती टॅप करून व्हिडिओ इफेक्ट्समध्ये ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये येऊन टी व्ही ऑफ हा इफेक्ट ॲड करायचा आहे. हा इफेक्ट पहिल्या फोटोपर्यंतच राहू द्या. नंतर तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्या.